गेल्या दशकात भारत हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण ठरलं असून भारतावर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास दिसून येत आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। एस्टोनिया देशाच्या दौऱ्यावर असलेले गोयल यांनी भारत एस्टोनिया व्यापार मंचाला संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते। युरोपियन युनियन सोबत भारतानं मुक्त व्यापार करार आधीच निश्चित केला आहे। आता पुढील टप्प्यात गुंतवणूकदार संरक्षण करार आणि भौगोलिक निर्देशांक या आणखी 2 करारांची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली। ज्या देशांशी भारताचे सामाजिक सुरक्षा करार अद्याप झालेले नाहीत, त्यांच्याशीही पुढील 5 वर्षात असे करार करण्याबाबत विचार करत आहोत। भारत आणि युरोपियन युनियनचे सदस्य देश यांना एकमेकांशी अधिक जोडण्याचा भारताचा नक्कीच प्रयत्न आहे, जेणेकरून वस्तू आणि सेवांचा मुक्त प्रवाह शक्य होईल आणि विविध क्षेत्रांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण वाढेल, असं गोयल यांनी सांगितलं। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं उद्या सर्वपक्षीय